विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इंटिग्रेशन म्हणलं की मोठे प्रॉब्लेम, मग इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, पार्शल फ्रॅक्शन. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणला तर किती वेळ लागेल? आता तुमच्या समोर एक प्रॉब्लेम आहे पार्शल फ्रॅक्शनचा. बघा, पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे आणि माझं ऐकायचं, त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. मी तुम्हाला पुस्तकातलेच प्रॉब्लेम ऍज इट इज सीईटीच्या पेपरमध्ये दाखवेन, ते पण 2025 2024. म्हणजे आता लेटेस्ट, म्हणजे ते म्हणतात ना, जेईतले प्रॉब्लेम यायला सुरुवात झाले. हो, येऊ दे जेईतले प्रॉब्लेम, पण 50 पैकी 40 तर पुस्तकातले असतात. मग हा पुस्तकातला प्रॉब्लेम आहे. ट्रॅडिशनल मेथड काय आहे बघा. ट्रॅडिशनल मेथड, या पार्शल फ्रॅक्शनला तुम्ही पहिल्यांदा एक्स स्क्वेअरला टी पुट करा किंवा एम पुट करा, काही ओनली फॉर फाइंडिंग पार्शल फ्रॅक्शन. बघा, फक्त पार्शल फ्रॅक्शन फाइंड आउट करण्यासाठी करतोय आपण, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला ते ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळणार. एवढं सॉल्व्ह करून ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळाल्या, त्या व्हॅल्यू मिळाले की तुम्ही ते पुट करणार, मग ते सेपरेट करणार, प्रत्येकाचे फॉर्म्युले वापरणार आणि हे सोडवणार. 4 ते 5 मिनिटं लागतील. 4 मिनिटं तर लागतील जर भरभर भरभर सोडवलं तर. ठीक आहे, खूपच फास्ट सोडवलं तर 1-2 मिनिटात सुद्धा होऊन जाईल का? नाही, एवढं पण लवकर होत नाहीये. पण शॉर्टकट आपलं टायटलच आहे की विदिन 10 सेकंड. विदिन 10 सेकंड तुम्हाला हाच प्रॉब्लेम सोडवायचा आहे बाळांनो. मग आता सुरुवात करूया आपण. बघा, मी तुम्हाला सांगतो, हा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवताना मी तुम्हाला करायचंय काय ते सांगतो. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, अगदी व्यवस्थित. मी करतोय कसं ते बघा. हे दिसतंय तुम्हाला क्लिअरली? दिसतंय ना तुम्हाला? 2x² - 3, ठीक आहे, दिसतंय तुम्हाला. आता मी काय करतोय बघा, की x² ची व्हॅल्यू, इथं मला ही ब्रॅकेट 0 पाहिजे. मग ती ब्रॅकेट जर 0 पाहिजे असेल तर मला x² ची व्हॅल्यू 5 पुट करावं लागेल. करूया 5 पुट. मग डिनॉमिनेटर मध्ये 5 + 4 किती आलं? 9. आणि वरती बघा 5 चा स्क्वेअर म्हणजे 5 × 2. x² ला 5 पुट केलंय. 5 × 2 = 10 - 3 7. किती आलं? किती आलं? 7/9. दिसतंय का तुम्हाला? डायरेक्ट मिळालं ना. कुठं ए आणि बी ट्रॅडिशनल मेथडनं जात आहे. चला, पहिलं पार्शल फ्रॅक्शन मिळालं मला. ओके, 7/9. पण त्याचं इंटिग्रेशन डायरेक्ट करूया की आपण? थांबा थांबा थांबा. त्याचं इंटिग्रेशन काय? 1/2a. 1/2a. मग 1/2. ए कोण आहे तुमचा? √5. ओके. लॉग वरती येणार x - √5 x + √5. सीईटी तेवढं सोडत बसवायचं नाही, डायरेक्ट ऑप्शन बघायचा असतो, लक्षात घ्या. मग 9 × 2 = 18. 18 आलं का बघा? 7 18 मिळाली की टर्म. सीईटी सगळं सोडवायचं नसतं, नुसत्या कॉन्स्टंट वरून पण आन्सर कळतं, म्हणून तर 10 सेकंदात सोडवायचं आहे. बरं, चला आता एक पहिला कॉन्स्टंट काढला आपण. तर मी याला 0 पुट करतो. मग x² ची व्हॅल्यू किती घेतली पाहिजे? -4. टाका -4. -4 × 2 -8 -3 म्हणजे झाले -11 न्यूमरेटर. इथं x² ची व्हॅल्यू -4 टाका, झाले -9. मायनसला मायनस कॅन्सल. 11/9 आलं ना. आलं ना पार्शल फ्रॅक्शन. जाग्यावर रे. ट्रॅडिशनल मेथड नको आहे. ओके. बोर्डसाठी तुम्हाला शॉर्टकट शिवाय, सॉरी, सीईटी साठी तुम्हाला शॉर्टकट शिवाय ऑप्शन नाही. बरं, एक डेमो देऊया ना, डेमो. तुम्हाला डेमो पाहिजे असतो प्रत्येकाला, डेमो. आता डेमो द्यायचाच आहे आणि लक्ष द्या. आता डेमो 2024 3 मे मॉर्निंग शिफ्ट. चल, आपण याला 0 शी इक्वेट करूया. मग x² व्हॅल्यू 3 पुट करूया. 3 × 2 = 6 - 1 5 आलं. ओके. बघा, याची व्हॅल्यू 3 पुट करा. इथं 7 येतंय. 1/2a, a ची व्हॅल्यू √3 म्हणजे 5/14. √3 कुठे आहे बघा? 5/14 5/14 5/14 5/14 5/14 मिळालं. ऑप्शन 1 करेक्ट आहे. तुम्ही एक्झाम साइडवर जाऊन बघा. 10 सेकंद झालं माझं काम. पूर्ण सोडवणार नाहीये बाळांनो. सोडवायचं नाहीये, गरज नाहीये, बदला स्वतःला. मी तुम्हाला सांगतो इंटिग्रेशन. आता क्लिअरली बरं का बाळांनो, की इंटिग्रेशनला मी तुम्हाला सांगतो, दाखवतो. आता हे एवढे ढिगानं प्रश्न आहेत. हो, ढिगानं 150-200 प्रश्न आहेत. हो, 2019 पासूनचे 200 प्रश्न आहेत. एक्झाम साइड, एक्झाम गोल, दी बेस्ट ऍप्लिकेशन्स आहेत, लक्षात घ्या. नॉर्मल चार्जेस आहेत, नॉर्मल. हा प्रश्न आहे ना 777 रिपीटेड आहे. पण शॉर्टकट सिरीज मध्ये घेणार आहे आणि युट्यूबवर फ्री देणार आहे सगळ्यांना. हा, मला लक्षात आलं, युट्यूबवर पाहिजेच हे. तुम्हाला सांगतो, एकूण एक शॉर्टकट आहेत, एकूण एक. हे तर सोपंच आहे, शॉर्टकटची पण गरज नाही. sin² cos² आहे, वरती 1 आहे. 1 म्हणजे sin² + cos². डिनॉमिनेटर सेपरेट करा, सेकंदात उत्तर आहे. मी थोडंसं खाली खाली का चाललोय तुम्हाला मी सांगतो. कारण शॉर्टकट सिरीज, अरे एक प्रॉब्लेम सोडूया का? प्रॉब्लेम सोडवूया बाळांनो, चला. चला, नीट लक्ष द्या. याला 0 शी इक्वेट करूया, x - 1 ला. मग x - 1 ला 0 शी जर इक्वेट केलं तर x व्हॅल्यू 1 आली पाहिजे. टाका 1.
2 प्लस 1 3. x व्हॅल्यू 1 टाका. 2 प्लस 1 3. 3 प्लस 1 4. वरती कोण होतं 3. 3 ला 3 कॅन्सल. 1/4 म्हणजे पहिला 1/4 मिळालं. कुणासाठी? याच्यासाठी ना. x मायनस 1 आहे ना. मग त्याचे इंटिग्रेशन लॉग येणार आहे. x मायनस 1 म्हणजे मला पहिली टर्म मिळाली 1/4 लॉग x मायनस 1. कुठल्या ऑप्शन मध्ये आहे बघणार मी. हो, कदाचित एकाच ऑप्शन मध्ये असेल तर काम झालं. पुढचं सोडवायची गरज नाहीये. पण जाऊ दे. आता दुसरं करूया. ह्याला 0 शी इक्वेट करूया. याला 0 शी इक्वेट करूया. त्याचं इंटिग्रेशन लॉग x प्लस 2 येणार आहे. ओके, पण ह्याला 0 आणण्यासाठी x ची व्हॅल्यू मायनस 2 पुट केली पाहिजे ना. करा. x ची व्हॅल्यू मायनस 2 x ची व्हॅल्यू मग अशी x स्क्वेअर होतं. मग x ची व्हॅल्यू मायनस 2 इथं पुट केली की त्याचा स्क्वेअर 4 येणार आहे. 4 प्लस 2 6 न्यूमरेटर झालं. x ची व्हॅल्यू मायनस 2 पुट केली की इथं मायनस 3. x ची व्हॅल्यू मायनस 2 पुट केली की 1. इथं मायनस 3 म्हणजे इथं मायनस 2 येणार. याचा कोएफिशियंट मायनस 2 येणार. फास्ट होतंय? नाही होत फास्ट माणूस. स्लोच आहे. आता ह्याला 0 शी इक्वेट करायचंय. त्याचं इंटिग्रेशन लॉग येणार आहे x प्लस 3. ओके. आता त्याचा इथं 0 आणण्यासाठी मायनस 3 पुट करा. मायनस 3 चा स्क्वेअर किती? 9. 9 प्लस 2 11. मायनस 3 मायनस 1 मायनस 4. इथं म्हणजे खाली 4. 11/4. 11/4 मी तर लिहितो प्लस 11/4 लॉग आणि x प्लस 3 हे तुमचा आन्सर आहे. आन्सर मी सिलेक्ट करून ठेवलं होतं. पुस्तकातला प्रॉब्लेम आहे. हे आन्सर शेवटी दिलंय त्यांनी. आता एका खाली बरोबर लिहितो. 1/4 लॉग x मायनस 1 मायनस 2 लॉग x प्लस 2 11/4 लॉग x प्लस 3. मग आता बोला. आता बोला वाटतंय ना पार्शियल फ्रॅक्शन सोपं. मग प्रॅक्टिस कोण करणार? आता मी तुम्हाला सांगतो काही प्रॉब्लेम असे असतील खाली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला 3 प्लस साइन 3 प्लस साइन असं काय देतील आणि वरती कॉस असेल. मग सबस्टिट्यूशन साइनला टी पुट करा कॉस एक्स डीएक्स dt होणार आहे. पण पार्शियल फ्रॅक्शन मध्ये पुन्हा कन्वर्ट करा आणि आपण आताच्या मेथडने सोडवतोय. डायरेक्ट ऑप्शन बघायचा आणि सोडवायचं लक्षात घ्या. ओके. मग आता मला सांगा 7 मिनिटाचा व्हिडिओ झाला. केवढा मोठा शॉर्टकट तुम्हाला दिला. मग असे शॉर्टकट्स तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर शेअर करा. ओके. पार्शल फ्रॅक्शन डन झालं लक्षात घ्या. मी परीक्षेतले प्रॉब्लेम घेतलेत. अजून पीवायक्यू शोधा. पीवायक्यू शोधा. शॉर्टकट सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे. दुसरा व्हिडिओ ऍक्च्युली हा दुसरा आहे. पहिला मी अगोदर एक शॉर्टकट दिलाय पण आता जाऊ दे. मी तो पुन्हा आणखी नवीन ऍड करेन कारण तुम्हाला सिरीज पाहिजे. मग पहिली सिरीज आहे पार्शल फ्रॅक्शन. ओके. पार्शल फ्रॅक्शन म्हणूया आपण. आणि काय नाही. तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सोडवत जाल तुम्हाला जमेल. पण सांगतो हे पुस्तक मला 2004 साली मिळालेलं होतं. तेव्हा माझा भाऊ 12th मध्ये होता. ओके. सीईटीला त्याला 196 मार्क पडले होते. आणि या पुस्तकात दिनेश पब्लिकेशनचं पुस्तक आहे. दिनेश पब्लिकेशन म्हणजे आपल्या दिनेश सरांचं नाहीये लक्षात घ्या. दिनेश पब्लिकेशन JMD. ओके. नंबर 1 सेलिंग बुक. एकूण एक शॉर्टकट दिलेत. प्रत्येक टॉपिक म्हणून शॉर्टकट आहेत. ठिकाणं शॉर्टकट आहेत. पण ट्रॅडिशनल मेथड पण आली पाहिजे. ट्रॅडिशनल मेथड पण आलं पाहिजे. तर शॉर्टकटचा उपयोग आहे हे लक्षात घ्या. मग आता आवडलाय ना हा व्हिडिओ? मित्राच्यावर शेअर करा ना. हा डायरेक्ट सोडवा ना. मी तुम्हाला सांगतो की डायरेक्ट ह्याला 0 इक्वेट करा. मग आणखी एक सांगतो गंमत बघा. मगाच्या प्रॉब्लेम मध्ये x प्लस 1 x प्लस तिथे लॉग आन्सर येते. पण x स्क्वेअर मायनस रूट 5 चा स्क्वेअर 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 1 अपॉन रूट x हे असले जे आलं पाहिजे. रूट इथं नको घ्यायला बरं का लक्षात. रूट नको घ्यायला बरं का पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की इंटिग्रेशनचे 7 क्वेश्चन असतात. चुकून 5 बोललो मी 7 असतात. मग डेफिनेट इनडेफिनेट मध्ये 3-4 सोपे प्रश्न असतात तुमच्यासाठी. 1-2 लेंदी असतात. शॉर्टकटनं विदिन सेकंड सोडवलं आपण की भारीच आहे ना. आणि एरिया अंडर कर्व आपला युट्यूबवर जुना व्हिडिओ आहे शॉर्टकट्स त्यात तर मी भरपूर शॉर्टकट दिलेले आहेत. मग हे बघा अभ्यास चांगला करा. ऑल द बेस्ट.